BCCIचे नवीन अध्यक्ष कोण बनलेले आहेत? व्हेरी IMP क्वेश्चन आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 रॉजर बिन्नी हे BCCIचे नवीन अध्यक्ष बनलेले आहेत. कोण बनलेत बघा? रॉजर बिन्नी. पुढचा प्रश्न बघा, महाराष्ट्र राज्यामध्ये टिंबटिंब या जिल्ह्यामध्ये अरण्याची टक्केवारी सर्वात जास्त आहे. एकदम सोपा प्रश्न आहे. कुणी पण सांगन काय झाडी, फक्त झाडी विचारली, आपल्या डोंगर बिंगर काय नाही. तर बघा झाडी. तर गडचिरोली जिल्ह्यामध्ये बघा सर्वात जास्त अरण्याची टक्केवारी जास्त आहे. आलं लक्षात? तर बघा गडचिरोली जिल्हा अतिशय पूर्वेकडील जिल्हा आहे. गडचिरोली जिल्ह्याला बघा छत्तीसगड राज्याची सीमा टच होते. सर्वांना माहिती आहे छत्तीसगड राज्याची सीमा टच होते. पुढचा प्रश्न सुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. काटेपूर्णा अभयारण्य पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? कोणतं काटेपूर्णा? तर काटेपूर्णा अभयारण्य बघा अकोला या जिल्ह्यामध्ये स्थित आहे. कोणत्या? अकोला या जिल्ह्यामध्ये काटेपूर्णा आहे. पुढचा प्रश्न, ज्या कर्मधारय समासात पहिलं पद पूर्वपद बघा संख्यावाचक विशेषण असून समुदायाचा अर्थ सूचित होतो त्याला टिंबटिंब समास असं म्हणतात. तर त्याला बघा द्विगु समास असं म्हणतात. आलं लक्षात? द्विगु समास. पहिलं पद बघा संख्यावाचक असल्यास त्याला द्विगु समास म्हणतात. पुढचा प्रश्न आहे बघा, विद्युत ऊर्जेचं एकक कोणतं आहे? काय प्रश्न आहे बघा? विद्युत ऊर्जेचं एकक कोणतं आहे? तर बघा किलोवॅट आवर. लक्षात ठेवा, किलोवॅट आवर हे काय बघा विद्युत ऊर्जेचं एकक आहे. पुढचा प्रश्न आहे बघा, कोकणच्या दक्षिण सीमेवरून कोणती नदी वाहते? तर बघा कोकणच्या दक्षिण सीमेवरून तेरेखोल. लक्षात ठेवा, तेरेखोल नदी वाहत असते. पुढचा प्रश्न आहे बघा, ठराविक क्रमाने आलेल्या अक्षरांच्या समूहातून एक विशिष्ट अर्थ व्यक्त होतो त्याला काय म्हणतात? तर बघा ठराविक क्रमाने आलेल्या अक्षरांच्या समूहातून एक विशिष्ट अर्थ व्यक्त होतो त्याला शब्द असं म्हणतात. ऑप्शन क्रमांक 1 शब्द असं म्हणतात. लोक आयुक्त हे जे काय पद आहे बघा महाराष्ट्र राज्यामध्ये कोणत्या वर्षी अस्तित्वामध्ये आलं? तर लोक आयुक्त हे पद महाराष्ट्र राज्यामध्ये 1972 मध्ये आलं होतं. लक्षात ठेवा 1972 मध्ये. सरपंच आणि नगराध्यक्ष थेट जनतेमधून निवडण्यासाठी विधेयक कोणत्या राज्याने मंजूर केलेलं आहे? ते विधेयक आपल्या महाराष्ट्र राज्याने मंजूर केलेले बघा. सरपंच आणि नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडण्यासाठी. पुढचा प्रश्न काय बघा, खानदेश भागात बोलली जाणारी बोली कोणती? म्हणजे खानदेश भागामध्ये बोलली जाणारी भाषा कोणती आहे? तर आईराणी भाषा बोलली जाते. ऑप्शन क्रमांक 1. अगला प्रश्न बघा, महाराष्ट्रामध्ये चित्रनगरी हे चित्रनिर्मितीचं केंद्र कोणत्या ठिकाणी उभारण्यात आलं? तर हे बघा कोल्हापूर या ठिकाणी उभारण्यात आलं बघा. ऑप्शन क्रमांक 1 कोल्हापूर या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे, भारतातील पहिली हायड्रोजन सेल बस कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आली? तर भारतातील पहिली हायड्रोजन सेल बस ही पुणे जिल्ह्यामध्ये चालू करण्यात आलेली. लक्षात ठेवा पुणे जिल्ह्यामध्ये. पुणे तेथे काय उणे? आकाशातील निळा रंग प्रकाशामध्ये टिंबटिंबचं उदाहरण आहे. आकाशातील निळा रंग प्रकाशात टिंबटिंबचं उदाहरण आहे. ते बघा प्रकाशाचं अपस्करणाचं उदाहरण आहे. लक्षात ठेवा प्रकाशाचं अपस्करणाचं उदाहरण आहे. लक्षात ठेवा अपस्करण, अपवर्तन नाही. म्हैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? म्हैसमाळ. तर हे बघा औरंगाबाद जिल्ह्यामध्ये. औरंगाबादचं नवीन नाव काय ठेवण्यात आलेलं आहे? तर लक्षात ठेवा बघा या ठिकाणी संभाजीनगर. आलं लक्षात? संभाजीनगर. पुढचा प्रश्न आहे बघा, नमस्कार मित्रांनो, तुम्ही जर सरळ सेवेची तयारी करत असाल तर आपल्यासाठी बघा या ठिकाणी संपूर्ण करंट अफेअरची PDF आपण अवेलेबल केली. ती फक्त 149 रुपयाला बघा. यामध्ये तुम्हाला एकदम चालू घडामोडीबद्दल एकदम निश्चिंत राहायचं आहे. तुम्हाला काय करायचं आहे, जो काय आपला नंबर आहे 827555 8283 याला फोनपे किंवा गुगल पेने 149 रुपये पाठवायचे आहेत. आणि बघा त्याच नंबरला व्हॉट्सअपला पुन्हा पेमेंट केल्याचा स्क्रीनशॉट पाठवायचा आहे. तुम्हाला डायरेक्ट बघा ही PDF दिली जाणार आहे. एकदम महत्त्वाची PDF आहे. तुम्हाला यामधून 100% फायदा होणार आहे. किंवा तुम्ही हा QR कोड स्कॅन करून सुद्धा पेमेंट करू शकता. येणाऱ्या भरतीमध्ये बघा 100% तुम्हाला यामधून फायदा होणार आहे. त्यामुळे ज्यांना घ्यायचे असेल त्यांनी बघून घ्या. लगेच तुम्ही पैसे पाठवा, तुम्हाला PDF भेटून जाईल. कादवा नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? कादवा नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? तर बघा गोदावरी नदीची उपनदी आहे. लक्षात ठेवा गोदावरी. कोणत्या सामाजिक कार्यकर्त्या हिंदू लेडी या टोपण नावाने प्रसिद्ध होत्या किंवा लिहायच्या? तर डॉक्टर राखमाबाई. लक्षात ठेवा राखमाबाई. पुढचा प्रश्न आहे, निष्काम कर्म मठाचं उद्दिष्ट काय होतं? या ठिकाणी आपल्याला विचारले उद्दिष्ट काय होतं? तर राईट आन्सर आहे बघा याचं ऑप्शन्स क्रमांक 1 स्त्रियांची सेवा करणे. जे काही स्त्रिया असतील बघा ते स्त्रियांची सेवा करणे. पुढचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे, द्रौपदी मुर्मू देशाच्या कितव्या राष्ट्रपती आहेत?
तर द्रौपदी मुर्मू बघा 15व्या राष्ट्रपती, ऑप्शन क्रमांक 2. कितव्या? 15व्या. आलं लक्षात? यांच्या अगोदर कोण होतं? तर यांच्या अगोदर होते बघा रामनाथ कोविंद. आलं लक्षात? रामनाथ कोविंद. भारताच्या पहिल्या महिला आदिवासी राष्ट्रपती कोण आहेत? द्रौपदी मुर्मू. एकदम IMP क्वेश्चन आहे. पुढचा प्रश्न बघा, 48वी G7 शिखर परिषद कोणत्या ठिकाणी पार पडली? तर राईट आन्सर आहे बघा ही जर्मनी क्रून या ठिकाणी पार पडली. लक्षात ठेवा 48वी G7 शिखर परिषद जर्मनी क्रून या ठिकाणी पार पडलेली. मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. या ठिकाणी तुम्हाला पूर्णपणे उपयुक्तच असे प्रश्न बघणार आहेत. तुम्हाला सुद्धा व्हिडिओ पाहिल्यानंतर वाटेल की खरोखर आपण काही ना काही शिकलेलो आहेत. आणि सर्वांनी पेन आणि वही घेऊन बसायचं आहे. पेन आणि वही घेऊन आणि सर्वांनी नोट्स काढायचे आहेत, जेणेकरून जास्तीत जास्त दिवस आपल्याला या ठिकाणी लक्षात राहील. आर्थिक कारवाई कृती दलाचे म्हणजेच काय FATF याचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तो ऑप्शन क्रमांक 1 T राजाकुमार. आलं लक्षात? T राजाकुमार यांची नियुक्ती करण्यात आलेली. पुढचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. सत्यशोधक समाजाचं मुखपत्र कोणतं होतं? तर बघा सत्यशोधक समाजाचं मुखपत्रक होतं ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी 3 दीनबंधू. आलं लक्षात? सत्यशोधक समाजाचं मुखपत्र होतं दीनबंधू. पुढचा प्रश्न आहे, ख्रिश्चन मिशनऱ्यांनी 1818 मध्ये बॅप्टिस्ट मिशनरी कॉलेज कोणत्या ठिकाणी स्थापन केलं? तर बरोबर उत्तर आहे बघा श्रीरामपूर या ठिकाणी स्थापन केलं. ऑप्शन क्रमांक 1 श्रीरामपूर या ठिकाणी स्थापन केलं होतं. 1949 मध्ये कोणत्या प्रादेशिक विद्यापीठाची स्थापना झाली? तर राईट आन्सर आहे बघा पुणे या ठिकाणी स्थापना झाली. लक्षात ठेवा पुणे. लातूर जिल्ह्याला महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांची सीमा लागून आहे? तर लातूर जिल्ह्याला बघा 4 जिल्ह्यांची सीमा टच होते. पुढचा प्रश्न आहे, सध्याचे केंद्रीय रेल्वे मंत्री कोण आहेत? सध्याचे केंद्रीय रेल्वे मंत्री खालीलपैकी कोण आहेत? तर बरोबर उत्तर आहे बघा ऑप्शन क्रमांक 1 अश्विनी वैष्णव सध्याचे केंद्रीय रेल्वे मंत्री. महाराष्ट्र पोलिसांचा रेजिंग डे हा कोणत्या तारखेला साजरा केला जातो? तर लक्षात ठेवा ऑप्शन्स क्रमांक 1 2 जानेवारीला साजरा केला जातो. आणि 21 ऑक्टोबरला कोणता दिवस साजरा केला जातो? तो खाली कमेंट बॉक्समध्ये टाईप करा. पुढचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. सर्वांनी डोक्यामध्ये फिट करून ठेवा, सेव्ह करून ठेवा. सध्याचे मुंबई पोलीस आयुक्त कोण आहेत? तर लक्षात ठेवा विवेक फणसळकर. ऑप्शन क्रमांक 3 विवेक फणसळकर मुंबई पोलीस आयुक्त आहेत पहा. पुढचा प्रश्न बघा, यतो शौर्यस्तो जय हे बोधवाक्य कोणत्या दलाचं आहे? तर बरोबर उत्तर आहे बघा याचं ऑप्शन्स क्रमांक 1 फोर्स 1. कोणाचं आहे बघा हे फोर्स 1चं आहे. महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष कोण आहेत? महाराष्ट्रामध्ये विधानसभेचे अध्यक्ष कोण आहेत? तो ऑप्शन क्रमांक 4 राहुल नॉर्वेकर महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष आहेत पहा. सर्वोच्च न्यायालयामधील न्यायाधीशांच्या नेमणुका करण्याचे अधिकार कोणाला आहेत? तर सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या नेमणुका करण्याचे अधिकार आहेत राष्ट्रपती यांना. ऑप्शन क्रमांक 1 राष्ट्रपती. साहित्य, शास्त्र, कला, समाजवादी इत्यादी क्षेत्रातील तज्ज्ञांमधून जास्तीत जास्त टिंबटिंब इतक्या सदस्यांची राष्ट्रपती आपल्याला विचारले राज्यसभेवर नियुक्ती करू शकतात. तर किती बघा 12. ऑप्शन क्रमांक 3 12 इतक्या सदस्याची नियुक्ती राष्ट्रपती राज्यसभेवरती करू शकतात. पुढचा, महाराष्ट्र विधानसभेमध्ये किती जागा आहेत? एकदम IMP क्वेश्चन आहे. तर 288 जागा आहेत. किती? 288 जागा. पुढचा प्रश्न आहे बघा, पृथ्वी, अग्नी, त्रिशूल, नाग ही नावं कशाशी संबंधित आहेत? ती बघा क्षेपणास्त्र आहेत. पृथ्वी, अग्नी, त्रिशूल, नाग हे काय बघा क्षेपणास्त्र आहेत. पुढचा प्रश्न बघा, राष्ट्रसभेत जहाल गटाचा उदय होण्यास खालीलपैकी कोणती बाब कारणीभूत ठरली? डबल प्रश्न झाला आपला. कोणती बघा? बंगालची फाळणी. काँग्रेसमधील जहाल गट टिंबटिंब या राज्यात मात्र फारसा प्रभावी ठरला नाही. तर बरोबर उत्तर बघा याचं ऑप्शन्स क्रमांक 4 गुजरातमधील 3ऱ्या दिल्ली दरबारामध्ये. एकदम भारत सरकारने कोणत्या वर्षापर्यंत क्षयरोग निर्मूलनाचं उद्दिष्ट ठेवलेलं आहे? तर 2025 पर्यंत बघा क्षयरोग निर्मूलनाचं उद्दिष्ट ठेवलेलं आहे. सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीश टिंबटिंब वर्षे वयाचे तितके वर्ष पूर्ण होईपर्यंत पदावरती राहू शकतात. तर बघा 65 वर्षापर्यंत राहू शकतात. भारतीय घटनेतील कितव्या कलमानुसार सर्वोच्च न्यायालयाची तरतूद करण्यात आलेली आहे? तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 4 124व्या कलमानुसार. किती?
124. कोणत्या संस्थेने अलीकडे परम अनंता सुपर कॉम्प्युटरचं अनावरण केलं आहे? तर बरोबर उत्तर आहे बघा ऑप्शन क्रमांक 3 IIT गांधीनगर. IIT गांधीनगर. पुढचा प्रश्न बघा, राज्यसभेत जास्तीत जास्त टिंबटिंब इतके सदस्य असतात. तो ऑप्शन क्रमांक 2 250 इतके सदस्य असतात. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या वायूला निष्क्रिय वायू अशी संज्ञा देता येणार नाही विचारलं आपल्याला. तर हायड्रोजनला बघा निष्क्रिय वायू म्हणता येणार नाही. बाकी बघा हेलियम, ऑर्गॉन आणि निऑन हे काय बघा निष्क्रिय वायू आहेत बघा. हायड्रोजन नाहीये. पुढचा प्रश्न बघा, राज्यसभेत घटक राज्याच्या विधानसभांनी निवडून दिलेल्या जास्तीत जास्त टिंबटिंब इतके सदस्य असतात. तर बरोबर उत्तर आहे बघा याचं ऑप्शन क्रमांक 2 238 सदस्य असतात. किती? 238. पुढचा प्रश्न बघा, आंब्याच्या झाडाच्या फांदीवर वाढणारी ही अहरित वनस्पती परजीवी आहे. तर बघा आंब्याच्या झाडावर वाढणारी कोणती आहे? तर अमरवेल म्हणतात. सर्वांचा पाठ असेल तिला अमरवेल म्हणतात. पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम PMEGP कोणत्या वर्षापर्यंत वाढवण्यात आलेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 2025 ते 26 पर्यंत वाढवण्यात आलेले आहे. पहा हे बघा, नायट्रिक आम्ल साठवण्याच्या टाक्या कोणत्या धातूच्या बनवलेल्या असतात? तर ॲल्युमिनियमच्या बनवलेल्या असतात बघा नायट्रिक आम्ल साठवण्याच्या टाक्या. क्षयरोगाच्या निदानासाठी कोणती चाचणी केली जाते? तर राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक 2 मॅटॉक्सची चाचणी केली जाते. खालीलपैकी काय वायुरूप आहे? खालीलपैकी काय वायुरूप आहे? तर बघा क्लोरीन हे बघा वायुरूप आहे. लक्षात ठेवा क्लोरीन. खालीलपैकी कोणतं राज्य भारतातील पहिलं सायबर तहसील तयार करणारं राज्य ठरलं? तर बघा राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 2 B मध्य प्रदेश राज्य ठरलेलं आहे. जेव्हा बंदुकीमधून गोळी सुटते तेव्हा काय होतं? तर ऑप्शन क्रमांक 2 बंदूक बघा विरुद्ध दिशेने गतिमान होते. लक्षात ठेवा हा न्यूटनचा नियम आहे. कोणता नियम आहे? खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा. पुढीलपैकी हिरड्यातील रक्तस्राव कोणता घटक रोखतो? तर हिरड्यामधून रगात येत असेल तर कोणतं व्हिटॅमिन आपल्याला रोखलं जातं? तर ॲस्कॉर्बिक आम्ल. या पुढचा प्रश्न आहे बघा, भारतातील सर्वात लांब धरण कोणतं आहे? तर भारतातील सर्वात लांब धरण आहे बघा हिराकूड ओडिसा. लक्षात ठेवा हिराकूड ओडिसा हे भारतातील सर्वात लांब धरण आहे. पुढचा प्रश्न बघा, पृथ्वीवरील वातावरणाची उंची सुमारे टिंबटिंब इतकी किलोमीटर आहे. तर राईट आन्सर आहे बघा पृथ्वीवरील वातावरणाची उंची सुमारे 750 इतकी बघा. किती? 750. लक्षात ठेवा 750. पुढचा प्रश्नचा गोळा किंवा बॉल घेतला, त्याचं राखेलमध्ये, पाण्यामध्ये, हवेमध्ये आणि ग्लिसरीनमध्ये क्रमाक्रमाने वजन केलं तर त्याचं वजन सर्वात कमी कोणत्या पदार्थामध्ये भरेल? तर बघा ऑप्शन क्रमांक 3 ग्लिसरीनमध्ये सर्वात कमी भरेल. पुढचा प्रश्न आहे बघा, कॅन्सर कर्कजन्य रोगासंबंधित खाली दिलेल्या विधानापैकी चुकीचं विधान कोणतं आहे ते आपल्याला ओळखायचं कॅन्सर संदर्भामध्ये. तर राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक 3 हा रोग विशिष्ट अवयवांनाच होतो. हे काय बघा चुकीचं आहे. बाकीचे बघा हा अनुवांशिक नाही, हा रोग संसर्गजन्य नाही, हा रोग कोणत्याही प्राण्यास होऊ शकतो. धोतऱ्याच्या फुलामधील परागीभवन प्रामुख्याने टिंबटिंब मार्फत होतं. धोतऱ्याच्या फुलामधील परागीभवन प्रामुख्याने टिंबटिंब मार्फत होतं. तर बघा कीटकामार्फत होतं. ऑप्शन क्रमांक 2 कीटकामार्फत. ग्लोबल कोलॅबोरेशन व्हिलेज या कोणत्या संस्थेचा नवीन उपक्रम आहे? तर कोणती बघा जागतिक आर्थिक मंच. ऑप्शन क्रमांक 2 जागतिक आर्थिक मंच. WHO ने भारताला पोलिओ मुक्त कधी घोषित केलं होतं? तर 2014 मध्येच आपल्याला पोलिओ मुक्त घोषित केलेलं आहे. पहा दंतक्षय रोखण्यासाठी पुढीलपैकी कोणतं खनिज द्रव्य महत्त्वाचं ठरतं? तर फ्लोरीन. ऑप्शन क्रमांक 4 फ्लोरीन हे बघा दंतक्षय रोखण्यासाठी खनिज द्रव्य महत्त्वाचं ठरतं. आणि मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कानामध्ये हेडफोन घालून आणि एका कोपऱ्यामध्ये जा आणि वही आणि पेन घेऊन नोट्स काढायचे आहेत आपल्याला. हवामानाच्या प्रकाराचं वर्गीकरण करताना खालीलपैकी कोणत्या बाबीचा विचार केला जात नाही? प्रश्न सगळे आपण क्वालिटी घेतलेले आहेत. एकही पांचट प्रश्न तुम्हाला याच्यामध्ये दिसणार नाही. तर राईट आन्सर आहे बघा याचा ऑप्शन क्रमांक 4 विषुववृत्तीपासूनचे अंतर. लक्षात ठेवा हवामानाच्या प्रकाराचे वर्गीकरण करताना कोणत्या बाबीचा विचार केला जात नाही? तर बघा या बाबीचा विचार केला जात नाही. कोणत्या? विषुववृत्तापासूनचे अंतर. आणि विचार कशाचा केला जातो? तापमान पर्जन्य, जलसंतुलन आणि बाष्प उत्सर्जन याचा काय केला जातो? विचार केला जातो.
पुढचा प्रश्न बघा, मोत्यांमधील जो काय रासायनिक घटक असतो तो कोणता आहे? तर बघा राईट आन्सर याचा ऑप्शन क्रमांक 3 कॅल्शियम कार्बोनेट. लक्षात ठेवा, मोत्यांमधील रासायनिक घटक कोणता आहे बघा, कॅल्शियम कार्बोनेट. आणि कोणत्या प्राण्यापासून मोती मिळवला जातो हे खाली कमेंट बॉक्समध्ये टाईप करा. हा प्रश्न बऱ्याच वेळेस विचारलेला आहे, मी शेवटी सांगणच, पण तुम्हाला येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करा. राष्ट्रीय बालिका दिवस खालीलपैकी कधी साजरा केला जातो? तर 24 जानेवारीला राष्ट्रीय बालिका दिवस साजरा केला जातो. लक्षात ठेवा, 24 जानेवारीला राष्ट्रीय बालिका दिवस साजरा केला जातो. खालीलपैकी कशामुळे खचदरी रिफ्ट व्हॅली तयार होते? खालीलपैकी कशामुळे खचदरी रिफ्ट व्हॅली तयार होते? तर राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक 2 पृथ्वीमधील जे कवचामधील तणाव आहे त्याच्या बलांमुळे रिफ्ट व्हॅली तयार होते. पुढचा प्रश्न बघा, टेड्रोस ॲधनॉम गॅब्रियस यांची कोणत्या संस्थेचे प्रमुख म्हणून पुन्हा निवड झालेली? तो ऑप्शन क्रमांक 2 WHO. यालाच आपण काय म्हणतो बघा, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. अगला प्रश्न बघा, नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी NIA चे महानिदेशक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली? त्याचे महानिदेशक म्हणून दिनकर गुप्ता यांची नियुक्ती करण्यात आलेली. पुढचा प्रश्न बघा, गरम कोरडा उन्हाळा. काय प्रश्न आहे? गरम कोरडा उन्हाळा, सौम्य हिवाळा, मध्यम पाऊस व भरपूर सूर्यप्रकाशी टिंबटिंब हवामानाची वैशिष्ट्ये आहेत. तर बघा ही तैगा हवामानाची वैशिष्ट्ये आहेत. लक्षात ठेवा, तैगा हवामानाची वैशिष्ट्ये आहेत. पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणती बाब भारतीय अर्थव्यवस्थेचं एक वैशिष्ट्य म्हणून निर्देशित करता येणार नाही? तर राईट आन्सर आहे बघा ऑप्शन्स क्रमांक 4 मुक्त अर्थव्यवस्था. काय बघा, मुक्त अर्थव्यवस्था. पुढचा प्रश्न आहे बघा, थोडी घाई होत असेल तर मित्रांनो आपल्याला अजून बरेच प्रश्न बघायचे, त्यामुळे आपण घाई करत आहोत. जर तुम्हाला स्लो करायचं असेल तर स्लो करून सुद्धा व्हिडिओ बघू शकता, जेणेकरून बघा आपली पटपट रिव्हिजन होईल. एव्हरेस्ट शिखर सर करणारी पहिली विकलांग महिला कोणती आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक 1 अरुमिमा सिन्हा. लक्षात ठेवा. खालीलपैकी कोणती बाब भारतीय अर्थव्यवस्थेचं एक वैशिष्ट्य म्हणून निर्देशित करता येणार नाही? तर बरोबर उत्तर आहे बघायचं ऑप्शन्स क्रमांक डबल प्रश्न झाला, मुक्त अर्थव्यवस्था. पुढचा प्रश्न घ्या, टिंबटिंब यांनी 1886, 1893 व 1906 असे 3 वेळा राष्ट्रीय सभेचे अध्यक्षपद भूषवलेलं आहे. व्हेरी IMP क्वेश्चन आहे. राईट आन्सर बघा दादाभाई नौरोजी. लक्षात ठेवा, दादाभाई नौरोजी यांनी 1986, 1993 आणि 1906 मध्ये काय केलेलं बघा, राष्ट्रसभेचे अध्यक्षपद भूषवलेलं आहे. एकदम IMP क्वेश्चन आहे, सर्वांनी लिहून घ्या. कंबाईन लेवलवर प्रश्न विचारले जातात. खालीलपैकी कोणता ग्रंथ हा बुद्धाचा धर्मग्रंथ आहे? तर राईट आन्सर आहे बघा ऑप्शन्स क्रमांक 3 त्रिपिटक. लक्षात ठेवा, त्रिपिटक हा काय बघा गौतम बुद्धाचा धर्मग्रंथ आहे. अगला प्रश्न बघा, क्योटो करार खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? कोणता? क्योटो करार. तर हा पर्यावरणाशी संबंधित आहे. ऑप्शन क्रमांक 2 पर्यावरण. अगला प्रश्न बघा, रास बिहारी घोष यांच्या अध्यक्षतेखाली भरलेली जी काही सुरत येथील अधिवेशनामध्ये काँग्रेसमध्ये जहाल आणि मावाळ असे उघड 2 गट पडले. तर हे अधिवेशन कोणत्या वर्षी भरलं होतं? बघा तट पडले, या ठिकाणी तट पडले. तर या अधिवेशनाचं आपल्याला साल विचारलंय, ते 1907 मध्ये भरलं होतं. बघा रास बिहारी घोष यांच्या अध्यक्षतेखाली झालं होतं सुरत अधिवेशन. तर बघा यामध्ये जहाल आणि मावाळ असे उघड 2 तट पडले होते. हे 1907 मध्ये हे अधिवेशन झालं होतं. आपल्याला विचारलंय साल. अगला प्रश्न बघा, राष्ट्रसभेचे क्रमाने 3रे परंतु पहिले मुस्लिम अध्यक्ष कोण होते? तर बद्रुद्दीन तय्यबजी होते. कोण होते? बद्रुद्दीन तय्यबजी. आंध्र प्रदेशमधील चित्तूर जिल्ह्यातील एक छोटंसं शहर पळमनेर कशासाठी प्रसिद्ध आहे? पळमनेर कशासाठी प्रसिद्ध आहे? ते बघा टेराकोडा खेळणीसाठी प्रसिद्ध आहे. कशासाठी? टेराकोडा खेळणीसाठी. पुढचा प्रश्न बघा, कोणता दिवस हा जागतिक महासागर दिन वर्ल्ड ओशियन डे म्हणून साजरा केला जातो? बरोबर उत्तर आहे बघायचं ऑप्शन क्रमांक 3 8 जून. कधी? 8 जूनला हा साजरा केला जातो. पुढचा प्रश्न बघा, घनकचऱ्यापासून ऊर्जा निर्मिती करणारी देशातील पहिली महानगरपालिका कोणती आहे? तर पुणे महानगरपालिका आहे. कोणती? पुणे. पुढचा प्रश्न आहे बघा, टिंबटिंब हे खत रंगहीन असतं. तर कोणतं हे खत रंगहीन असतं? तर ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 1 सोडियम नायट्रेट हे काय असतं बघा रंगहीन असतं.
मित्रांनो, आपण जर तलाठी भरतीची तयारी करत असाल तर आपल्यासाठी बघा अत्यंत उपयुक्त पुस्तकं या ठिकाणी उपलब्ध झालेली आहेत. आपल्या महाराष्ट्रामध्ये सगळीकडे उपलब्ध झालेले बघा. तलाठी भरती 186 प्रश्नपत्रिका संच या ठिकाणी अवेलेबल झालेला आहे. जे काही स्मार्ट स्टडी पब्लिकेशन आहे विठ्ठल नागनाथ राऊतवार यांचं, त्यावर तुम्ही नक्कीच जाऊ शकता. बदलत्या पॅटर्ननुसार बघा या ठिकाणी जबरदस्त पुस्तके बघा. TCS आणि IBPS द्वारे जी काही पेपर घेण्यात येणार आहे त्या नवीन अभ्यासक्रमावरती सुधारित पुस्तके ज्यांना ज्यांना घ्यायचे असेल, जो काय आपण खाली नंबर टाकलेला बघा इथं बघू शकता, या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता किंवा पुस्तकाच्या दुकानामध्ये हा फोटो दाखवल्यावर तुम्हाला डायरेक्ट हे पुस्तक मिळून जाईल.